देवेंद्र फडणवीसावर बोलण्याची लायकी हर्षवर्धन सपकाळची नाही। हर्षवर्धन सपकाळांना अमरावतीच्या आणि नागपूरच्या दोनही मनोरुग्णालयात ऍडमिट करण्याची वेळ आलेली आहे। हर्षवर्धन सपकाळांना अमरावतीच्या आणि नागपूरच्या दोनही मनोरुग्णालयात ऍडमिट करण्याची वेळ आलेली आहे। हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाण्यात आणि त्यांच्या गावातच राहतात, त्यांना काही पत नाही। हर्षवर्धन सपकाळ हे सूर्यावर एक दिवा जो असा असतो तसा चुकण्याचा प्रयत्न करतात। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन सपकाळची काँग्रेस हे सिंगल डिजिटवर आली, अत्यंत किंचित होत चालली। महानगरपालिकेला कुठंच काँग्रेस दिसणार नाही, फारच किंचित दिसणार आहे। आणि त्यामुळं राहुल गांधीकडनं त्यांचं पद वाचवण्याकरता मी ऐकलंय त्यांचं पद जाणार आहे नगराध्यक्षाच्या निवडणुकीला। त्यांचा काही परफॉर्मन्स चांगला नाही आणि त्यामुळं त्यांचं पद जाणार असं मला कळलं। राहुल गांधीकडनं त्यांचं पद वाचवण्याकरता ते देवेंद्रजीवर टीका टिप्पणी करून ते व्हिडिओ ते राहुल गांधीला पाठवतात, तर राहुल गांधी तेवढी शाबासकी देतात म्हणून ते असे बोलतात। खरं तर देवेंद्र फडणवीसावर बोलण्याची लायकी हर्षवर्धन सपकाळची नाही आणि यानंतर जास्त जर बोलले तर भारतीय जनता पार्टीचा त्या जिल्ह्यातला कार्यकर्ता ज्या जिल्ह्यात ते बोलतात त्याची याबद्दलची दखल घेणार आहे, पक्ष दखल घेणार आहे।